एकीच्या बळावरच पद्मशाली समाजाचे प्रश्न सुटतील असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं। पद्मशाली समाजातील गट तट दूर करून एकी झाल्यास या बळावर समाजाचे आणि समाजाशी निगडीत विडी यंत्रमाग उद्योगाचे प्रश्न सुटतील असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी सोलापुरात केलं। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघातर्फे गांधीनगर नजीकच्या मार्कंडेय शॉपिंग सेंटर येथील बोमड्याल मंगल कार्यालयात आयोजित अधिवेशनात उद्घाटक या नात्यानं ते बोलत होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। आजचा आपला हा चांगला दिवस आहे। श्री स्वामीजी आहेत, इंदिरजी आहेत, भूतपूर्व अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण काही महत्त्वाचे ठराव इथं मांडावे। या ठरावाला आमची देखील संमती आहे आणि आदम साहेब तर कायम आपल्या बरोबर आहे। ते नुसतं विडी कामगारांचा प्रश्न नाही, पण ते सगळ्यांचाच प्रश्न घेऊन बघ ते हजर राहतात। आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये फलमारी आहे, दासरी आहे, आणखी कुठल्या पक्षाचे आहे, बीजेपीचं कोण नाही आहेत म्हणतात। पण असं जर सगळे जर मिळून समाजाचे प्रश्न सोडवता आले तर सोडवले पाहिजे हा मताचा आम्ही आहे। समाजाच्या प्रश्नामध्ये तुम्ही आपले निरनिराळे गट करू नका, एकीने हा प्रश्न सुटेल। या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरवाध्यक्ष श्रीधर सुंकरबार, अध्यक्ष कंदागटला स्वामी, महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे, सरचिटणीस दयानंद मामड्याल, माजी आमदार नरसई आडम, पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, रामकृष्ण कोंड्याल, जनार्दन कारंपुरी, रामचंद्र जन्नू, आमदार सिद्धाराम मेत्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जगन्नाथ गड्डम, विश्वनाथ वन्नम, अखिल भारतीय पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्षा दुष्यंतला वन्नम, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोठे, अखिल भारतीय पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, पद्मशाली समाजाच्या अभिनेत्री बी अन्नपूर्णा, अंबादास बिंगी, पेंटप्पा गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योगाला लष्करासाठी गणवेश तयार करण्याचं काम देऊ असं अभिवचन दिलं होतं, मात्र ते त्यांनी आजतागायत पूर्ण केलं नाही। केंद्रात भाजप सत्तेवर आल्यावरच विडी बंडलावरील वैधानिक इशारा छापण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला, त्यामुळं या उद्योगावर मोठा परिणाम झाला। भाजपच्या मोठ्या नेत्यांपासून या समाजाच्या एकतेला धोका आहे, हे लक्षात घेऊन या समाजानं सावध भूमिका घेणं गरजेचं आहे असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाले। 2009 पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केलाय, कारण का जेवढं मला बीडी कामगाराच्या महिलेने शिकवलंय तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही, कॉलेजमधून पण शिकली नाही। कष्ट करायचे, रात्रंदिवस काम करायचं, पैसे कमवायचे, कसं बस तरी मंगळवारी नवऱ्यासाठी पुराबुवा, बुधवारी पुराबुवा करून द्यायचं, काही जमलं नाही तर मसाला पप्पू बुवा करून द्यायचं। पण कधीही ती महिला रडली नाहीये, कधीही त्या महिलेच्या तोंडावर कंप्लेंट नाहीये, कधी तिने किटकिट केली नाहीये की मला हे आणि ते। ती बीडी कामगार महिला एवढे कष्ट करून आज घराला स्वच्छ ठेवते, घराला घरपण आणते। त्या बीडी कामगार महिलेच्या समोर मी नतमस्तक होते, कारण का तिच्याकडून मी बरंच काही शिकले। प्रकाश आघाडीजींनी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ त्या ठिकाणी त्याची अग्रेसिव्हली स्थापना केलेली, आदरणीय आदम मास्तर पण होते। आम्ही ते पुढे नेलं, सुतावर 1% लावून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाचं कॉर्पस पण झालं पाहिजे, जसं बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं होतं तसं ती त्याला चालना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला। पण बीजेपीने आमचा तो प्रयत्न फेटाळला। आज एवढे वर्ष सत्तेत आहेत, पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंटकडून एकदा पण यंत्रणा कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही। बीडी कामगार तर अस्तित्वातच नाही आहे। एकदा पण पार्लमेंटमध्ये त्यांचा उल्लेख होताना
मला दिसलं नाही किंवा विधिमंडळात होताना दिसलं नाही. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. युवक आणि महिला संबंधी स्वतंत्रपणे चर्चासत्र घेण्यात आलं. स्वागत आणि प्रास्ताविक महेश कोठे यांनी केलं. सूत्रसंचालन रेणुका बुधाराम आणि गिरीश गोस्की यांनी केलं. विजेमध्ये सवलती दिल्या जेणेकरून उद्योग टिकला तर कामगार जगणार आहे आणि कामगार जगला तर शहराची प्रगती होणार आहे. हा दृष्टिकोन ठेवून साहेबांनी नेहमी आपल्या समाजाला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण ज्याच्यात तुम्ही गुणगान गाताय त्यांनी आपल्या सोलापूरसाठी किंवा समाजासाठी काय केलंय ते त्यांनी सांगावं. आम्ही पण जरूर त्यांच्या पाठीमागे येऊ. पण ज्यांनी आपल्या समाजाची फक्त अधोगतीच केली आहे, फक्त आपला वापरच केला आहे, तर त्यांच्या पाठीमागे आपण का जायचं ह्याचा विचार आता समाजाने करण्याची गरज आहे. एकेकाळी आदम मास्तर आपल्याला माहिती आहे की आमदार असताना ते विधान भवनमध्ये मोठा आवाज उठवायचे. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये एकमेव कैलास गोरंट्याल आपले आमदार आहेत. आणि म्हणून जिथं आपण आणू शकतो, नगरला आपली ताकद आहे, जालन्याला आता ऑलरेडी आहे, पुण्यामध्ये आपले मोठा समाज आहे, आणि जिथं जिथं सोलापूर तर सगळ्यात जास्त आहे. जिथं जिथं आपले लोक निवडून येतील ते कुठल्या का पक्षाचे असेना, जोपर्यंत आपले लोक येणार नाहीत, शासनामध्ये बसणार नाहीत, जोपर्यंत ते आवाज उठवणार नाहीत,